छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री तालुक्यातील चौका येथे सुरू असलेल्या जमीन वादातून एका कुटुंबावर हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी 8 जणांविरुद्ध फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार संगीता जयस्वाल यांनी सुमारे 15 वर्षांपूर्वी चौका शिवारातील गट क्रमांक 450 मधील जागा खरेदी करून तेथे घर बांधले आहे। संबंधित जागेच्या मालकी हक्कावरून शेजारील वाघ कुटुंबियांशी न्यायालयात वाद सुरू आहे। काही दिवसांपूर्वी न्यायालयातील केस मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता, मात्र त्यांनी नकार दिल्यानंतर 9 जून रोजी सकाळी हौसाबाई जनार्दन वाघ आणि कांचनबाई संतोष वाघ या त्यांच्या घरी आल्या। त्यावेळी झालेल्या वादातून दोघींनी शिवीगाळ करून मारहाण केली। कांचनाबाई यांनी चाकू सदृश वस्तूने हल्ला केल्याने फिर्यादीच्या हाताला दुखापत होऊन रक्तस्राव झाला। आईला सोडवण्यासाठी आलेल्या उमेश आणि खुशी यांनाही मारहाण करण्यात आली। त्यानंतर योगेश भगवान वाघ, भगवान तोताराम वाघ, लहू जनार्दन वाघ, सोमीनाथ जनार्दन वाघ, शशिकलाबाई बाळू नागरे आणि निर्मला पंडित मोगले यांनी काठ्या, लाकडी दांड आणि लोखंडी पाईपनं मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीने केलाय। तसेच जीवे मारण्याच्या धमकी देण्यात आल्याचं तक्रारीत नमूद आहे। यावेळी घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेरे फोडण्यात आले, तसेच घराचं दार, खिडकी आणि टेरेसच्या काचा तोडून नुकसान करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला। या प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात संबंधित 8 आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करतायत।